श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं. चला तर आता बघा माझा दिवसभराचं रुटीन म्हणजे 12च्या पुढूनचं बघा 5:30 वाजलेले आहेत आणि अगोदर मी इथं चूल पेटवली आहे आणि डाळ घातलेली आहे कुकरमध्ये. डाळ घातलेली आहे, ते मला करायचे आहेत डाळ फळं, त्याच्यामुळे मी डाळ घालून घेतलेली आहे अगोदर. आणि बघा शेंगा फोडून घेतलेल्या आहेत दुपारच्या पारी, खूप साऱ्या अशा शेंगा फोडून घेतल्या आणि आधी इथं डाळ टाकली, शिजत राहते म्हणलं आणि पुन्हा व्हिडिओ बनवून सांगावं म्हणलं तुम्हाला. चला, हे माझा पहिला व्हिडिओ आहे, कसा वाटते काय नाही ते नक्की सांगा. बघा शेंगा फोडून घेतल्या, इथं शेंगदाणे आहेत, एवढे शेंगदाणे मी ठेवलेले आहेत कारण पोह्याला ते खिचडीला कधी टाका वाटले तर टाकायला होते म्हणून शेंगदाणे एवढे ठेवलेले आहेत. आणि बाकीचे शेंगदाणे मी भाजून घेतले, असे भाजून मस्त मिक्सरमधून काढून कूट करून घेतलं बघा. कारण की आता रोज शेताला जाऊ लागले तर आपल्याला वाटणं होत नाही, सकाळी सकाळी डब्याची घाई असते आणि डबा करणं, लेकराला बांधून देणं, मग कधी फोडायचं कधी वाटायचं, आणि मग त्याच्यामुळे एकदाच वाटून ठेवलेलं बरं पडतं. आणि मिरच्या पण काढल्या बघा लगेच हातासकट, मिरच्या काढल्या, शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं. कशाला उगं गिरणीला इकडे तिकडे जावं म्हणलं एवढ्यासाठी, म्हणून घरच्या घरीच काढून घेतलं मिक्सरमध्ये. आणि मस्त असं घर पण आवरून घेतलं बघा मैत्रिणीनं. आणि भांडे पण घासले, भांडे स्वच्छ मस्त, एवढे भांडे पडले ते टोपल्यात बसत नव्हते. आणि डबे पण घासले बघा, रॅकला एक पण डब्बा नाही, भांडं कोणतंच नाही, एवढे डबे घासले. देवाचे पण भांडे घासले बघा, कारण की असं आपल्याला घरी राहिलं तर कामं करण तेवढे कमीच असतात. साफसफाई हो, शेताला जाऊ लागल्यास काहीच करणं होत नाही, असं साफसफाई ते रोजचंच काम आवरायचं, धुणं भांडे स्वयंपाक. आणि बघा दिवसभर काम करून अवतार कसा झाला आहे माझा येड्यागत बघा. आता घेते आवरून, स्वतःला पण मस्त केस बिस विचरून बघा आवरून घेतलं बघा. स्वतःला पण केस विचरले, मस्त तोंड ते धुतलं आणि वेणी फिनी घालून घेतली मस्त. असं लई अवतार झाला होता म्हणलं, आधी आवरावून पुन्हाच मग स्वयंपाकाला लागा म्हणलं. आणि चहा प्यायल्याशिवाय तर काही काम सुधरत नाही, सवय लागलेली आहे बघा शेताला जाण्यानं. कारण की शेतातून आले की चहा प्यावं वाटतं, चहा प्यायल्याशिवाय आळस म्हणजे काम केलेलं शिन जात नाही. आणि चहा प्यायचं, घरी असो शेताला जाऊ, दिवस मावळता चहा प्यायल्याशिवाय जमतच नाही. चहा पिते आणि मग लागते स्वयंपाकाला. चला तर बघा चहा ते पिऊन झालेला आहे आणि माझ्या हातात खूप अशी म्हणजे आग पडलेली आहे चटणी काढल्यानं. कारण की असं ऊन पडलंय भरपूर आणि गरमी पण आहे, त्याच्यामुळे लय भक 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 करते. हातानं काही हे केलं नाही पण तेच वाटले आणि थोडं हातावर उडते करते, ते लय आग पडली बघा. भांडे तेवढे घासले, सगळं केलं तरी पण हाताचं तिखट निघालं नाही. आणि तोंड धुतल्यानं तोंडाची पण आग उठली बघा. आणि तारुशीचा चाललाय अभ्यास, शाळेतून आली आणि तिला बाहेरच जाऊ दिलं नाही, बसविले घरीच अभ्यासाला, करते अभ्यास बघा. डाळ शिजून झाली, माझं आवरजस्तो म्हणजे तोंड धुणं केस फिस इचरणे हे करत सगळं काम आवरत डाळ शिजली. आणि आता लागते स्वयंपाकाला, पिढते तिंबून घेते आणि करून घेते फळं. थोडं म्हणजे उजेड आहे तो, दिवस आहे तो, आणि पुन्हा तो दुसरा स्वयंपाक करावा लागतं कारण की फळं वागत नाही. घरात 5 माणसं असतात, 5 परीचे असते तर, कारण कुणाला फळं आवडतात कुणाला आवडत नाही बघा. अगोदर फळं करून घेते आणि पुन्हा मग चपात्या करते आणि वरण फोडणी देते, मग भात घालते बघा. सगळंच करावं लागतं कारण एकाला केलं की एकाला राग येतो, मग दुसऱ्याचं फळावाल्याचं पोट भरतं पण नाही खाणाऱ्याचं पोट भरत नाही, त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी पण करावंच लागतं बघा. इथं स्वयंपाक करून झालेला आहे माझा, आता वरणाला फोडणी दिली आणि भात पण घातला, चपात्या पण केल्या आणि फळं पण झालेले आहेत आपली. तर या सर्वांनी जेवायला. कसा वाटला माझा व्हिडिओ ते नक्की सांगा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला का नाही ते